मित्रांनो, फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संजय आणि त्याची टीम 5 वाजताच मैदानावर येतात। त्यांना प्रॅक्टिस करायची असते। संजय सर्व टीमला सूचना देतो की आज काही करून स्क्वॉड ए ही जिंकलीच पाहिजे। तेव्हा तो कीर्तीला सांगतो, मी तुझ्याकडून थोडी तरी अपेक्षा ठेवू शकतो का? कारण आम्ही तुला जास्त वेळ देणार आहोत आणि खूप प्रयत्न करून कमी वेळात तो टास्क आम्ही कंप्लीट करणार आहोत। तेव्हा कीर्ती हो बोलते। तेव्हा तो सर्वांना मोठ्याने सांगतो, आज आपली स्क्वॉड नंबर 1 वर येणार म्हणजे येणारच। असं होईल ना, असं तो सर्वांना विचारतो। तेव्हा त्याची टीम त्यालाही प्रोत्साहित करतात आणि हो बोलतात। दुसरीकडे शुभम चहा पित असतो, परंतु त्याचं लक्ष कशातच नसतं। तो सारखा मोबाईलमध्ये पाहत असतो। जिजा अक्का कानाला खेळवत असतात। तुषार आणि भाऊही तेथे बसलेले असतात। तेवढ्यातच घरच्या नंबरवर एक फोन येतो। शुभमला वाटतं की कीर्तीचाच फोन आला। तेव्हा तो धावतच फोनकडे जातो, तर जिजा अक्का त्याला थांबवतात आणि तू आरामात चहा पे, तुषार फोन कोणाचा आहे ते पाहिल असं सांगतात। तेव्हा तुषार फोन घेतो। शुभमला वाटतं की कीर्तीचाच हा फोन असणार। त्याला खूप वाईट वाटत असतं। त्यानंतर तुषार फोन ठेवतो। जिजा अक्का त्याला विचारतात, तुषार कुणाचा फोन होता रे? तेव्हा तुषार सांगतो की रॉंग नंबर होता। शुभम कीर्तीच्याच विचारात असतो। जिजा अक्का भाऊंना सांगतात, माझी शंका खरी ठरली। मी स्वातीला अंदाजाने बोलले होते की ती खरंच आई होणार आहे। ती डॉक्टरांकडे गेली आणि चेक करून आली, म्हणून माझा अंदाज खरा ठरला। तेव्हा भाऊ बोलतात की चांगली गुड न्यूज आहे। हे सर्व सोनाली आणि विक्रम ऐकतात। सोनाली आलेली असते। तेव्हा सोनाली जिजा अक्कांना विचारते, आता कोण आई होणार आहे? सोनाली आलेली पाहून घरातील सर्वांना आनंद होतो। भाऊ सोनालीला विचारतात, अशी आम्हा सर्वांना सोडून कुठे गेली होती? तेव्हा सोनाली विक्रमकडे पाहत असते, तर विक्रम नजर चोरत असतो। तेव्हा ती सांगते, माझ्या आईला खूप उकाडा वाढला आहे, म्हणून थोडा त्रास झाला, बाकी काही नाही। आणि तसंही मला माझ्या बाळाशिवाय कुठं करमत होतं, म्हणून मी लगेच आले। तेव्हा सोनाली जिजा अक्कांना विचारते, मी मगाशी जेव्हा घरात आले तेव्हा तुम्ही कोणाच्या गोड बातमीबद्दल बोलत होता? तेव्हा ती स्वतःचंच कौतुक करत सर्वांना सांगते, पहा मी आले तर तुम्हाला किती गोड बातम्या मिळायला लागल्या। तेव्हा जिजा अक्का सांगतात की शेजारच्या स्वातीची गोड बातमी आहे। तर सोनाली मुद्दाम शुभमकडे पाहते आणि बोलते, मला वाटलं आपल्याच घरात अजून एक गोड बातमी आहे। तेव्हा ती शुभमला विचारते, भाऊजी मी असं ऐकलं आहे जाऊबाईंकडून तिकडे खूप कसरत करून घेतात, त्यांना हे सर्व जमतं का? तेव्हा जिजा अक्का सोनालीला बोलतात, कीर्ती जे बोलते ना ते करून दाखवते। आत्ता तू पाहतच राहा, 11 महिन्यानंतर ती इकडे चषक घेऊन तो येणारच। असं म्हणून जिजा अक्का सोनालीला शांत करतात, तर शुभम अजूनच नाराज होतो। तर इकडे सर्व ट्रेनी ऑफिसर मैदानावर असतात। बी आणि सी या दोन्हीही टीमचा टास्क कंप्लीट झालेला असतो। बी टीमने 7 मिनिटं 52 सेकंदामध्ये तो टास्क कंप्लीट केलेला असतो, तर सी टीमने 7 मिनिटे 13 सेकंदामध्ये टास्क कंप्लीट केलेला असतो। आता ए टीम ह्या सर्वांचा रेकॉर्ड मोडू शकते का ते आपण पाहूयात। तर इकडे संजय सर्व टीमला सांगतो, ह्या दोन्हीही टीमपेक्षा आपल्याला गेल्या वर्षीचा रेकॉर्ड हा मोडायचाच आहे। संजयचे हे बोलणे ऐकून कीर्ती मनात विचार करते, मला आज चांगलं खेळावं लागेल, थकून जमणार नाही। माझ्या टीमसाठी मला 100% द्यायलाच पाहिजे। त्यानंतर संजयची टीम हा टास्क कंप्लीट करण्यासाठी सज्ज होते। सर्वजण नव्या जोमाने तो टास्क कंप्लीट करण्यासाठी खूप उत्साही असतात। तर कीर्तीच्या अचानक पोटात दुखू लागतं, तिला खूप त्रास होत असतो। संजय टीमला प्रोत्साहित करत असतो। सर्वजण जो ट्रेनिंग ऑफिसर टास्क कंप्लीट करत असतो त्याला चेअरअप करत असतात। तर पाटील मॅडम ऑफिसरला सांगतात, मला असं वाटतंय आज स्क्वॉड ए गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक नक्की करणार, कारण सर्वजण छान प्रकारे टास्क कंप्लीट करत आहेत। त्या खूप खुश असतात। तेवढ्यातच कीर्तीचा नंबर येतो। कीर्तीला वर रोपवर चढायचं असतं। कीर्ती थोडा प्रयत्न करते, परंतु तिला अचानक चक्कर येते। तिला खूप थकल्यासारखं वाटतं। ती जमिनीवर खाली कोसळते। ते पाहून स्क्वॉड एला तर धक्काच बसतो। दुसरीकडे सोनाली बाळाला खेळवत असते। ती बाळाला बोलत असते, आपली काकीने तुला दूध पाजलं की नाही, की ती स्वतःच पीत बसली। हे सर्वजण ऐकतात, तर जिजा अक्का सोनालीला बोलतात की ती पण प्यायची आणि तुझ्या कानाला पण पाजायची।
सारखं ती डोळे झाकून दूध पित नव्हती. मला कोणी पाहिल अशी भीती तिला नव्हती. तेव्हा सोनाली शांत बसते, कारण सोनालीचा पोपट होतो. तेवढ्यातच शुभमला कोणाचा तरी फोन येतो. त्याला वाटतं कीर्तीचा फोन आला आहे. तेव्हा तो लगेच घाईतच तो फोन घेतो, परंतु तो फोन ऑर्डरवाल्याचा असतो. तेव्हा तो खूप नाराज होतो आणि दुकानात जातो. शुभम गेल्यावर जिजा अक्का बोलतात, शुभमला होणारा त्रास आता मला सहन होत नाही. कीर्ती नाही तर त्याला खूप वाईट वाटत आहे. तेव्हा विक्रम बोलतो, आज पण शुभम दादा आमच्याशी काहीच बोलला नाही. तो खूप शांत आहे. भाऊ बोलतात, हा प्रश्न 1-2 दिवसांचा नाही, पूर्ण 11 महिन्यांचा आहे. त्यामुळे त्याला कीर्तीचा विरह सहन होत नसेल. तेव्हा जिजा अक्का शुभमसाठी साईनाथांकडे प्रार्थना करत असतात. इकडे कीर्तीला खूप त्रास होत असतो, तर तिची सर्व टीम तिला प्रोत्साहित करत असते की कीर्ती उठ आणि जरा हालचाल कर. परंतु कीर्तीला अंगामध्ये ताकदच नसते. संजय मोठ्याने कीर्तीला बोलत असतो, कीर्ती तू उठ, आपल्याकडे एवढा वेळ नाही. तर रोमा राहुलला सांगते, कीर्तीने जर हा टास्क कंप्लीट केला नाही तर संजय तिच्यावर खूप चिडेल. म्हणून ती कीर्तीला उठवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा कीर्ती थोडीशी उठते. ती पुन्हा रोपवर चढण्याचा प्रयत्न करते, परंतु कीर्तीला पुन्हा थकवा येतो. कीर्तीला खूप त्रास होऊ लागतो. तेव्हा ती पुन्हा खाली पडते. तर पाटील मॅडमला हे पाहून खूप राग येतो. संजय मोठ्याने बोलत असतो, मला माहीत होतं ही मुलगी आपल्या स्क्वॉडची पूर्ण वाट लावणार. तेव्हा रोमा संजयला सांगते, जरा शांत बस. असं म्हणून ती कीर्तीला सांगते, कीर्ती तू हे करू शकतेस, तू उठ. तेव्हा संजय कीर्तीला सांगतो, आता आपला रेकॉर्ड ब्रेक होणार नाही, निदान रेस तरी कंप्लीट कर. तर राहुलही मोठ्याने कीर्तीला बोलत असतो, 9 मिनिटाचा वेळ आहे, अगोदरच 6 मिनिटे गेली आहे. ही रेस काहीही करून तू कंप्लीटच करायची. सर्वजण कीर्तीला सांगत असतात की उठ, परंतु कीर्तीला काही जमत नाही. तेव्हा ऑफिसर शिट्टी वाजवतात आणि तुमची वेळ संपली असं सांगतात. तेव्हा स्क्वॉड ए पूर्णपणे निराश होते. कीर्तीमुळे त्यांना रेस पण कंप्लीट करता आलेली नसते. पूर्ण टीमची निराशा झालेली असते. तेव्हा पाटील मॅडमला खूप राग येतो. रोमा कीर्तीला उठवते आणि स्क्वॉड ए मध्ये घेऊन जाते. तर पाटील मॅडम सर्वांना सांगतात, स्क्वॉड ए ने अगोदर उत्तम कामगिरी केली होती, पण शेवटच्या कॅडेटने परफॉर्म न केल्यामुळे ती टीम ह्या रेसमधून बाद होत आहे. असं म्हणून त्या सर्वांना सांगतात की स्क्वॉड ए ने रेस वेळेत कंप्लीट न केल्यामुळे त्यांचा झेंडा पण खाली उतरवण्यात येत आहे. तेव्हा त्यांचा झेंडा खाली उतरवण्यात येतो. तेव्हा सर्व टीमला खूप वाईट वाटतं. त्यानंतर बी आणि सी टीम तेथून जातात. तर पाटील मॅडम कीर्तीजवळ येतात. कीर्तीला खूप त्रास होत असतो. ती खूप रडत असते. तर पाटील मॅडम तिला बोलतात, मी तुला सांगितलं होतं ना, मी तुझ्यापेक्षा मोठी आहे, मला अनुभव जास्त आहे. तू मला चॅलेंज केलं होतं, परंतु ते तू कंप्लीट करू शकली नाही. असं म्हणून त्या तेथून जातात. तर संजय कीर्तीला ओरडणार. तेवढ्यात राहुल संजयला बोलतो, तिला काही बोलू नको, तिला त्रास होत आहे, आपण पुढच्या वेळी नक्की जिंकूयात. तेव्हा संजय राहुलला बोलतो की आपल्या मेहनतीवर ही दरवेळी पाणी ओतणार आहे. आपण कितीही मेहनत करून फायदा नाही, कारण कीर्तीही चांगली परफॉर्म करत नाही. कीर्तीवर संजय खूप आरोप करत असतो. सर्वजण तेथून जातात. तर कीर्ती खूप रडत असते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये पाटील मॅडम कीर्तीच्या रूममध्ये येतात. तिच्या हातात प्रेग्नन्सी किट असते. तेव्हा पाटील मॅडम ते किट तिच्या हातातून घेतात. तर कीर्ती पॉझिटिव्ह असते. कीर्ती प्रेग्नेंट असते हे पाटील मॅडमला समजतं. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.